नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे ते म्हणजे पळसदरीला श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा जो मठ आहे तिथे आपण चाललो आहोत. मी खूप आधीपासून विचार केला होता की स्वामींचे ना असे वेगवेगळे जे मठ आहेत ना तिथे जायचं, तिथलं छान तुम्हाला सगळी तिथली माहिती किंवा कसं आहे हे दाखवायचं, पण काही बऱ्याच कारणांमुळे होत नव्हतं शक्य. तर आज सुरुवात झालेली आहे त्या गोष्टीची आणि सूर्यनारायणसुद्धा त्याला साक्षी आहेत. बघा, आपल्यासोबत सूर्यनारायणसुद्धा येत आहेत. सकाळी सकाळी त्यांचं दर्शन घेऊन आणखीन मस्त वाटलं. आपण घरी राहतो ना, आपल्याला बाहेर जायला खरंच कंटाळा येतो, पण एकदा तुम्ही असं सकाळच्या वातावरणात जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुमचं मन आणि शरीर एवढं फ्रेश होऊन जातं ना, अगदी प्रसन्न वाटायला लागतं. तर वाटेत मुलं होते छोटे आणि आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, म्हणून आपला जो फेवरेट असा जो नाश्ता असतो ना, म्हणजे आपला महाराष्ट्रातला म्हणतात ना जो फेवरेट गोष्ट आहे ती म्हणजे की वडापाव. आणि अगदी गरम गरम असे त्याने वडापाव काढले होते आणि मस्त अगदी साधे, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये खूप जास्त लवाजमा नव्हता. अगदी साधे पण तेवढेच टेस्टी असे वडापाव सगळ्यांनी खाल्ले आणि त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे निघालो. कसं लहान मुलांना घेऊन निघालं ना, मग त्यांना बाहेर निघणं किंवा फिरायला जाणं, मग तुम्ही देवस्थानाला जा किंवा कुठेही फिरायला जा, तर त्यांना खायला हे हवंच असतं आणि त्यांची पोटपूजा केल्याशिवाय पुढे जाणं म्हणजे चांगलं वाटत नाही. तर कोण कोण होतं बघा, भाऊ वहिनी आहेत, पप्पा आहेत, निष्ठा आहे, एक म्हणजे दृष्टी आहे, निर्वी आहे आणि आणखीन एक मोठी दृष्टीसुद्धा होती. तर तिथून पुढे निघालो आणि हे कर्जतकडे जो रस्ता जातो ना, तर त्या रस्त्यावर आहे, मध्येच पळसदरी लागतं. तर कल्याणपासून जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला 2.5 तास तरी लागतातच बाय कार किंवा व्हेकलने तुम्ही गेलात तर. आणि स्टेशनवरून जर तुम्ही गेलात तर कर्जतकडे जी ट्रेन जाते तर तिथेच मध्येच तुम्हाला पळसदरी हे स्टेशन लागतं आणि तिथून तुम्हाला रिक्षा वगैरे तिथपर्यंत जायला मिळतात. तर हा रस्ता बघा किती सुंदर आहे, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आहे आणि इतकं छान वाटतं ना, म्हणजे आपल्या डोक्यात ज्याही काही चिंता किंवा जेही काही विचार येतात ना, ते सगळे अगदी दूर निघून जातात. असं म्हटलं जातं की स्वामी जेव्हा पुण्याहून मुंबईला जात होते ना, तेव्हा त्यांनी या ठिकाणी विश्राम केला होता आणि म्हणून या स्थानाला विश्राम स्थान असंही म्हटलं जातं. श्री स्वामींनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि त्या ठिकाणी झेंडा फडकवला होता आणि असा आदेश दिला होता. तर केवळ 22 दिवसात ही वास्तू उभारण्यात आली. वास्तुशास्त्रातील हा एक चमत्कारच आहे. या वास्तूचं म्हणजेच मठाचं बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचं बांधकाम पाहून गेले होते. या मठाचं बांधकाम सुरू होण्याच्या पूर्वी जे मठाधिपती आहेत त्यांच्या इच्छेचं निमित्त करून बाजूला असलेल्या तळ्याच्या काठीनं 1 मे 1993 ते 7 मे 1993 या दिवशी 108 व्रतस्थांद्वारे 108 हवनयुक्त गुरुचैत्राचं पारायण करण्यात आलं होतं. आणि या 7 दिवसांच्या पारायण काळांपैकी पहिले 3 दिवस स्वामी महारोग्याच्या स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते व महाप्रसाद घेत होते. तर अशा अनेक लीला स्वामींनी इथे या जागेवरती केलेल्या आहेत. म्हणूनच या जागेला पुण्यनगरी असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, आम्ही आता इथे पोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे सुरुवातीला तिथे जसं मी तुम्हाला दाखवलं की लिहिलं होतं की श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी पुण्यनगरी. तर अक्कलकोटला तर नेहमीच जाणं आपलं होत नाही, पण जवळपास जिथे अशा जागा असतील, असे तीर्थक्षेत्र असतील, तर तिथे नक्कीच आपण गेलं पाहिजे आणि स्वामींचं दर्शन घेतलं पाहिजे. स्वामी तिथे उपस्थित असतात आणि त्यांचा तो स्पर्श, त्यांची जाणीव आपल्याला तिथे गेल्यानंतर नक्कीच होते. तर स्वामींना खूप छान तिथे सुरुवातीलाच बघा या बायकांनी छान छान असे कमळ तिथे विकत होत्या. तर माझं लक्ष ना नेहमी पांढऱ्या रंगाकडे सध्या खूप आकर्षित होतं. तर त्या छोट्या मुलीने माझ्या हातात सुरुवातीलाच पांढऱ्या रंगाचं कमळ दिलं आणि छान पिंक कलरचं आहे गुलाबी, ते पण घेतलं. तर इथे सुरुवातीलाच बघा अशी काही दुकानं आहेत, तर इथल्या वस्तू पण खूप छान छान आहेत, मस्त आहेत.
तर इथूनच मठाच्या आतमध्ये जाण्याची सुरुवात आहे, म्हणजे एंट्री इथे आहे. आणि बघा इथून आपण आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये एक सभागृह आहे, सभामंडप आहे आणि त्याच्या बाजूनेच आपल्याला लाईन लावावी लागते. तर आम्ही रविवारचा आलो होतो, त्यामुळे आज अगदी म्हणजे कमी गर्दी होती, काहीच गर्दी नव्हती. आणि तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमेला, एकादशीला, गुरुवारी वगैरे प्रचंड गर्दी इथे असेल. पण तिथे आतमध्ये म्हणजे मठामध्ये जेव्हा आपण जातो ना, एक वेगळी शांतता, एक वेगळीच प्रसन्नता आणि एक वेगळं चैतन्य तुम्हाला जाणवायला लागतं. तर आम्ही असं छान ताटसुद्धा घेतलं होतं. स्वामींना जास्वंदाची फुलं खूप आवडतात, तर ती मी घेतली होती. आणि इथे सुरुवातीलाच बघा स्वामींचा ना असा सुंदर असा फोटो आहे. इथे पादुकांचं पण आपल्याला दर्शन घेता येतं. त्यानंतर पुढे स्वामी महाराज इथे स्थित झालेले आहेत आणि बघा किती सुंदर असं दर्शन स्वामींचं इथे मला झालं. आणि म्हणतात ना की खरं स्वामींना असं बघितलं ना की आपले डोळे आपसूक भरून येतात आणि आपसूक डोळ्यांमध्ये पाणी येतं. तर जसं अक्कलकोटला बघा महाराजांचं शेजारीच असं शेज आहे, तर तसंच इथे सुद्धा आहे. आणि इथे सुद्धा छान असं आपल्याला दर्शन घेता येतं. तर दुपारी इथे 12 वाजता आरती असते आणि त्यानंतर 12:30 वाजता इथे महाप्रसाद असतो. इथून बाहेर पडलो ना की समोरच आतल्या बाजूला ना स्वामींचं इथे ध्यान मंदिर आहे. आतमध्ये काळोख असतो पूर्ण, पण इथे स्वामींची अशी मोठी मूर्ती आहे आणि अगदी म्हणजे ध्यानाला बसलं ना की त्यांचे जे डोळे आहेत ते आपल्याला अगदी करुण स्वरूपात बघतायत असं वाटतात. आणि इथे बाहेर बघा हे महाप्रसादाचं इथे जागा आहे, इथे महाप्रसाद दिला जातो. आणि इथे मोठं असं हे बाहेर बसण्यासाठी सभामंडप आहे. तर इथे बसून छानपैकी मी माळजप केली, स्वामींचा मंत्रजप केला, त्यानंतर सारामृताचे सुद्धा 3 अध्याय वाचले आणि इतकं प्रसन्न आणि मन अगदी समाधान वाटत होतं, खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं आणखीन थोडा वेळ इथे बसू, पण मुलं असतात ना, लहान मुलं, तर मग मुलं ऐकत नाहीत. आणि त्यानंतर त्यामुळे आम्ही बाहेर निघालो आणि इथे समोरच आहे ना, बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे मोठा असा इथे हा फलक आहे, त्याच्यावरती संपूर्ण इथली महाराजांची जी माहिती आहे की महाराजांनी काय काय लीला केलेल्या आहेत, तर काय काय दृष्टांत दिलेले आहेत, तर ते सगळी माहिती इथे संपूर्ण अशी लिहिलेली आहे. तर त्यामुळे आपल्याला मठाची काही माहिती हवी असेल तर इथे आपण संपूर्ण छान वाचन केलं ना तर आपल्या लक्षात येतं. तर इथे शेजारीच वटवृक्ष आहे आणि इथे सुद्धा महाराजांची ना खूप छान मूर्ती आहे. आणि इथे ना महाराजांच्या खूप छान अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत की खरंच म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळंच समाधान आपल्याला मिळतं. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे की बघा जी काही दिंडोरीपणाची पुस्तकं आहेत तीही इथे मिळतात. मला नित्यसेवाचं पुस्तक वहिनीला हवं होतं तर ते तिला तिथे मिळालं. आणि बरीचशी छोटी छोटी आपली 14वा 18वा अध्याय किंवा जीही आपल्याला पुस्तकं लागतात तर ती सर्व इथे आहेत. तर आज आम्ही इथे आलो होतो स्वामींच्या मठामध्ये, म्हणजे पळसदरीचा हा मठ आहे, कर्जतच्या जवळ आहे आणि खूप छान मठ आहे. स्वामींचं खूप छान दर्शन झालं. आज रविवार आहे आणि त्यामुळे इतकी गर्दी पण नव्हती, खूप अगदी मस्त असं दर्शन झालं आणि खूप 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 छान वाटलं. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही नक्की या इथे दर्शनाला आणि छान स्वामींचं दर्शन घ्या. तर असा स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथून चाललोय. पुन्हा स्वामींच्या दर्शनाला नक्की येणार. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्हाला कळलं असेल की कसं यायचं आहे, तर तुम्ही इथे नक्की या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.